नमस्कार. मनोहर कथा स्टुडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सुरुवात करूया आजच्या आपल्या कथेपासून. जबलपूर नावाच्या एका गावामध्ये एक स्त्री राहत होती. तिचं नाव होतं सावित्री. एके दिवशी तिला एका मोठ्या भव्य लग्न समारंभात जाण्याचं आमंत्रण आलं. लग्न समारंभाच्या हॉलमध्ये ती शिरली आणि तिचे डोळेच थक्क झाले. सगळीकडे लाईट्सची झगमग, हिरे माणकांचे दागिने, महागडे कपडे आणि अमाप सजावट. लोक एकमेकांशी बोलत होते. बायका एकमेकांच्या साड्याविषयी बोलत होत्या, तर काही बायका एकमेकांच्या दागिन्यांविषयी. त्याचवेळी नवरदेव आणि नवरीची एंट्री सुरू झाली. आजकालच्या प्रथेनुसार ढोल ताशांवर, डीजेच्या गाण्यावर नवरी नाचत नाचत समोर येते. हे सर्व पाहून सावित्रीला तिच्या लग्नाची आठवण झाली. तिला आजही आठवत होतं, जेव्हा तिचं लग्न झालं होतं तेव्हा तिला हेही माहीत नव्हतं की मुलगा काय करतो, त्याचं नाव काय आहे आणि तो दिसतो कसा. त्यानंतर फेरे सुरू झाले आणि नवरदेव नवरीनी एकमेकांना हार घातले. त्यावेळी सुद्धा ब्राह्मण गुरुजी त्यांच्या आवाजात सुंदर असा मंत्रोच्चार करत होते आणि बाजूला बसलेले मित्रपरिवार नवरदेव आणि नवरी यांच्या अंगावर अक्षदा न मारता कागदाचे तुकडे आणि काही वस्तू मारून फेकत होते. हे बघून काही ज्येष्ठ मंडळी यांना खूप संताप आला. परंतु आजकालची मुलं आहे, आपण काहीच करू शकत नाही. आपण काही बोललो तर ते म्हणतात जमाना बदलला आहे, त्यानुसार आपण बदलायला हवं. त्यामुळे त्यांनी तो विषय तिथे सोडून दिला. परंतु त्यांचं हे वागणं वाढल्यामुळे ब्राह्मणांना त्यांच्यावर खूप राग आला आणि त्यांनी त्यांचा राग व्यक्त करून दाखवला. कारण लग्नाच्या दिवशी वधूवरांना लक्ष्मीनारायणच्या स्वरूपात पाहिलं जातं. अशाच मराठी कथा पुढे ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.